जय भीम मित्रांनो. डॉक्टर आंबेडकर सांगतात, ह्या देशात राजनीती कशी केली जाते व एक राजकारण कसं करा. डॉक्टर आंबेडकर सांगत होते का समजून घ्या, एक मतदारसंघ पकडला. त्या मतदारसंघामध्ये खासदार बनायला तर 5 लाख मतदान लागतंय. ऐकून घ्या. आणि त्याच्यात तुमचे 6-7 लाख मतदान असेल तर तुम्ही बिंदास उभे राहा. तर तुमचा बघा ते 5 लाख 2 लाख तुमचे मतदान त्याच्यापेक्षा जास्त आहे. मग तुम्ही निवडून 100% याल. तिला युती करायची गरज नाही. या लक्षात ठेवा. उदाहरण दिलं. दुसरी गोष्ट समजा तुमच्या मतदान तरी 2.5 लाख आहे. पण विनरला तर 5 लाख मतदान लागतंय. मग तुम्ही दुसऱ्या पक्षाबरोबर युती करा. त्यांना सांगा दुसरे तुमचे लोक उभे राहतात, माझे लोक मतदान करतील. इकडे तुम्ही माझ्या विरोधात उभं नका राहू. काय म्हणजे मतदान वाटणे होणार नाही आणि मी निवडून येईल बुवा. हे झालं दुसरं बुवा. तिसरी गोष्ट समजून घ्या. तुम्हाला त्याला पाडायचं आहे. मग तुम्ही उभे राहा. काय तुम्ही दुश्मनाला तुम्हाला पाडायचं असेल तुम्ही उभे राहा. म्हणजे तुमचं मत त्याला जाणार नाही, त्याचं मत तुम्हाला येणार नाही. हां, त्याचं मत तुम्हाला जाणार नाही, म्हणजे सगळं एकमेकांच्या मध्ये ट्रान्सफर होणार नाही. येईल तिसरा माणूस येऊन येईल. लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक राज्यसभा विधान परिषद आहे. तुम्ही याच्या मागं जाऊन पद घेऊ शकताय. लक्षात ठेवा. काय विधान परिषद पण आहे आणि राज्यसभा पण आहे. याच्यात तुम्ही काम करू शकता. मंत्रिपद बनवून तुम्ही आपल्या समाजासाठी काम करू शकता. की जास्त माणसाला निवडण्याची गरज नसते. एखाद 2 माणसं 4 माणसं निवडून आले तर खूप झाले. एक माणूसही खूप जातो काम करू शकतो. फक्त काम करणार पाहिजे इमानदार. हे असं असतं. त्याच्यानंतर समजून घ्या. मग तुम्ही जे माणसाला मतदान करता ते, तो माणूस पडला. याचा अर्थ नाही ना का तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही. लक्षात ठेवा. तुम्ही ज्या माणसाला मतदान करता माणूस जो पडला, तुमचं मतदानही वाया गेलं. मग याचा अर्थ नाही तुम्हाला टॅक्स का GST बोलतो ते भरा. ते GST तर भरावंच लागेल. फक्त तुमचं मतदान वाया गेलं. पण जर निवडून आला माणूस आहे तर तुमच्या टॅक्सवर किंवा GSTवर काम करू शकतोय. लक्षात ठेवा. तर तुम्ही असं नाही का मी मतदान दिलं मी ज्याला दिले तो पडलाय म्हणून मी GST टॅक्स भरणार असं तर होणार नाही. तो निवडून येईल तुमच्या टॅक्सवर तो म्हणजे विकास करेलच बुवा. लक्षात ठेवा. म्हणून डॉक्टर आंबेडकर म्हणतात फक्त हमी सत्तेमध्ये राहा. काय डॉक्टर आंबेडकर हमी सत्य कोणी असो तुमच्या टॅक्सचा पैशाच विकास करणार आहे. त्याच्यापेक्षा तुमचं मतदान वाया घालण्यापेक्षा जो माणूस निवडून त्याला मतदान करा. काय आणि आपला टॅक्सचा पैसा आपल्या समाजाच्या विकासासाठी लावा. हे डॉक्टर आंबेडकर म्हणतात. माझ्या मित्रांनो तुम्हाला माझं बोलायचा अर्थ समजला पाहिजे का तुम्ही तुमचं मतदान दिलं आणि तो माणूस निवडून नाही आला तरी तुम्हाला टॅक्स भरावा लागेल किंवा GST द्यावाच लागेल. लक्षात ठेवा. आणि त्या पैशावर काही दुसरे लोक माझ्या मारणार. लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही थोडा विचार करा ह्या गोष्टीचा. काय कोणाबरोबर हातमिळवणी करायची, किती माणसं निवडून आणायचे का फक्त आपलं मत देऊन आपला माणूस नाही आला चाललं, मतदान दिलं फुकट गेलं, मत वाया गेलं. पण टॅक्स GST द्यावा लागणार आहे. हा थोडासा विचार करा. म्हणून लोकांबरोबर हातमिळवणी करा. तर तुमची ताकद कमी असेल 2-4 माणसांतर तर तुम्ही समाजाचे काम करू शकता. नाही निवडून आले तर तुम्हाला लोकसभा, राज्यसभा आणि विधान परिषद आहेच बुवा. मला सांगायचं उद्दिष्ट आहे. म्हणून थोडासा तुम्ही विचार करा ह्या गोष्टीचा. मतदान कोणाला करायचं. जय भीम.